वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिल्या षटक घेऊन येतोय गोलंदाज देवीदास। बिग मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीतील सामना जय कालिका माता कालवार विरुद्ध चौथा हिरवा मानकोली या दोन संघादरम्यान नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय चौथा हिरवा मानकोली संघ। पहिले षटक देवीदास, पहिला चेंडू सामोरे जाईल योगेश। पहिला चेंडू चांगला चेंडू होता, चूक टप्प्यावर चेंडू होता, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज योगेश। पुढील चेंडू आता मात्र बघूया काय घडलं। दिशाहीन चेंडू, पंचांची दोन्ही हात समांतर रेषेत, व्हाईट बॉलचा इशारा येतोय। अवांतर धावसंख्येने संघाचं खातं उघडतंय, अवांतर धावसंख्येचं खातं उघडतंय। संघाची धावसंख्या बिनबाद 1। बिग मॅच देवीदास सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू। आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फक्त एक धाव मिळेल। दीपक याचं चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेने योगेशाचं खातं उघडतंय। संघाची धावसंख्या पुढे सरकते बिनबाद 2। देवीदास षटकातील पुढील चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, चांगला फटका, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी पहिला चौकार डीजे। अतिशय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय फलंदाज सत्यवान। बॅक टू बॅक दुसरा चौकार आलेला आहे। आता मात्र चांगली धावसंख्या या षटकामध्ये 10 धावा जमा केलेल्या आहेत। 3 चेंडू अजूनही शेष आहेत। आता मात्र लेमन कॅट जेवून कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय, धाव पूर्ण केलेली आहे, 4ठी धाव। चांगली धाव या ठिकाणी, एका धावने स्ट्राइक चेंज होते, स्ट्राइक वर येतो योगेश। एका धावने संघाची धावसंख्या 11। दोन चेंडू बाकी आहेत। शेवटचा चेंडू बाकी आहे। पुन्हा एकदा 4ठी धाव पूर्ण करताय। अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 12। अत्यंत धावसंख्या 12
पहिल्या षटकासाठी या ठिकाणी 4 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. आता मात्र मोठा पटका, चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार डीजे. बिनबाद 24. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे. चौथा हिरवा मानकोली संघाचा विचार केला तर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बिनबाद 24 धावा जमा केलेल्या आहेत. आता मात्र चांगला चेंडू होता. बॉलर स्वतः चेंडूला अडवण्यात यश आलेले आहे, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. एका धावाने 2 षटकांच्या समाप्तीनंतर चौथा हिरवा मानकोली संघाची धावसंख्या बिनबाद 25.
वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज दीपक. पहिला चेंडू सामोर जाईल फलंदाज सत्यवान. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार आलेले आहेत. धावसंख्या 25 विदाउट लॉस. बिनबाद 25. पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा निर्णय होत नाहीये कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. एका धावने संघाची धावसंख्या 26. बिनबाद 26. स्ट्राईक एंडवर येतोय योगेश. त्याच्या बॅट मधून एक षटकार आलेला आहे. वैयक्तिक 9 धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या 26. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता मात्र मोठे पटके मारायला सुरुवात करावी लागेल. अजूनही 10 विकेट हातामध्ये आहेत. एकही गडी बाद झालेला नाहीये. आणि फलंदाज बाद होतोय. मोठा झटका बसतोय. मागच्या सामन्यामध्ये ज्याने अर्धशतक झटकावलं होतं आता मात्र बाद होतोय या सामन्यात. चेंडू होता आणि त्याची जागा त्याला दाखवून दिलेली आहे सीमारेषे बाहेर. अविनाशाच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर 6 धावाने आपलं खातं उघड करतोय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 1-32. एक मागच्या चेंडूवर मोठा हादरा बसला होता परंतु आले आले अविनाश माली सांगून देतोय हम भी कम नाहीये. पुन्हा एकदा एकदम सरळ चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. 2 चेंडू मध्ये 10 का दम दाखवताना फलंदाज अविनाश माली आल्या आल्या 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा पटकवलेल्या आहेत आणि या चौकाराने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 1-36. 36 लॉस ऑफ 1 विकेट. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुढील चेंडू आता मात्र स्लोअर 1 चेंडू होता. वेट केला होता आणि चेंडूला भिरकावून दिले सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 1-40. मागील 3 चेंडूवर तब्बल 14 धावा पटकवलेल्या आहेत अविनाश माली याने. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. तिसरे षटक मार्गस्थ आहे. काय फलंदाजी करतोय अविनाश. आल्या आल्या पविलियन मधून सेट होऊन आलेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर चौकार. 3 चेंडूवर 14 धावांवर खेळतोय फलंदाज अविनाश माली. दीपक वर हल्ला चढवलेला आहे. दीपक षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सामोर जाईल अविनाश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव पूर्ण करतोय आणि एका धावाने स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय फलंदाज अविनाश माली. 3 षटकांचा खेळ ते संपन्न झालेले आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 41. 1 गडी बाद. 2 गडी बाद झालेले आहेत. 1 गडी बाद झालेला आहे. आणि पुढील षटकासाठी मी आमंत्रित करतो माझे साथी समालोचक
मोहन भोईर सर यांना. तीन षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 41. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज बाळा येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी अभि याला. नॉन स्ट्राईकसाठी फलंदाज सत्यवान. बाळा बाळा धावसंख्या 41 आणि पहिला चेंडू मात्र अतिशय खराब दर्जाचा हाताळताना गोलंदाज ओस्टेप पंच नो बॉलचा इशारा देतात. बिमर फेक झाली होती मला वाटतं आणि पट्टीच्या देखील अतिशय बाहेरचा चेंडू आपण पाहिला. पंच बिमर म्हणून त्या चेंडूला घोषित करतात नो बॉल. फलंदाज अतिशय वक्का बाहेरचा चेंडू. फ्री हिट असेल चेंडू. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची हाताळणी करताना आता मात्र गोलंदाज बाला. पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर या चेंडूमध्ये अतिशय स्वतःला कमबॅक करतो. अतिशय चांगल्या उत्तम दर्जाची फेक चेंडूची झाली होती. फलंदाज निश्चित थोडासा शप्पल झाला तो. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण त्याचा पहिला मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या असते आणि सर्वात महत्त्वाचा हा चेंडू देखील त्याच्यासाठी फ्री हिट होता. चांगला चेंडू. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची आपण फेक पाहिली. पडल्यानंतर थोडासा निश्चित बाउन्स झाला आणि बीट करताना फलंदाज अभि याला. धावसंख्या अजून स्थिर. धावसंख्या ती 41. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या ती 41. यास ज्या विकेटची गरज होती तो विकेट प्राप्त करताना गोलंदाज बाळा. फलंदाज शफल झाला होता खऱ्या हातानं. एसट्या सोडून खेळण्याचा प्रयत्न पाहिला आपण. एसट्या ज्यानं दाखवले आणि त्या गोलंदाजीनं वाकवले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिशय प्रथम उत्तम दर्जाचा चेंडू हाताना गोलंदाज बाळा. सलग तिसरा चेंडू देखील त्याच्या बांधेबद्दल डॉट जातोय आणि सर्वात महत्त्वाचा विकेट देखील प्राप्त झालेला आहे अभि. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावसंख्या 41 42 एक नो बॉल बरोबर 42 धाबा. नेक्स्ट बॅट्समन अभिषेक येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बाळा. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम चेंडूची उत्तम दर्जाची हाताळणी करताना गोलंदाज बाळा. सलग चौथा चेंडू देखील त्याच्या माध्यमातून डॉट. अंतिम ओव्हर खऱ्या अर्थानं कुठंतरी एक नवी संजीवनी देताना संघ कालवार याला. आता मात्र सामन्यामध्ये थोडासा कमबॅक होतोय देखील. चांगला खेळ.
पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम मुख्य चेंडूची हाताळणी सन्मान्य रामजी भोसले साहेब, आपण देखील प्रेक्षकांमध्ये असाल तर तुम्हाला विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. स्वराज्य कशे संघाचे कर्तादाता आणि स्वराज्य कशे संघाचे खंदे समर्थक आणि त्याचबरोबर मान्य श्री गणपतजी भोईर, तुम्ही देखील कुठं प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाचा चेंडू पुन्हा एकदा हाताळताना गोलंदाज बाळा, फलंदाज अराउंड द लेग ट्रिपल अचित बाद. नाही, पहिला चेंडू थोडासा स्क्वेअर टाकल्यानंतर काय कमालीची गोलंदाजी आपण पाहिली बाळ्याची. आज गणपतजी भोईर यांचा संघ देखील स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करतो आणि मला वाटतं त्याच अनुषंगाने कुठेतरी या मैदानाची पाहणी करताना गणपतजी भोईर श्याम रामसेठ भोईर, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. रामसेठ भोसले, आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. गिरीश देखील स्वतःच काम वर्कआउट करून मला वाटतं ओके झालेलं आहे. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण अंतिम ओव्हरमध्ये बोली बाळ्याच्या माध्यमातून ज्यानं खर्च केली फक्त आणि फक्त एक धाव आणि महत्त्वाचे 2 विकेट ज्यानं प्राप्त केले. आणि याचा दरम्यान मिळतो या ठिकाणी शुभ आगमन होत आहे कशेळगावचे सुपुत्री सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय रामजी भोसले साहेबांचं. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत असेल. त्याचनंतर भिवंडी क्रिकेट असो न्यू फुटबॉल संघटनेचे विद्यमान सदस्य आणि कशेळी संघाचे कर्ता धर्ता सन्माननीय गणपतजी भोईर, शिवसेना शाखा प्रमुख कशेळी, तुमचं देखील मनापासून स्वागत. हॅलो, शशीजी गाडगे, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज आपण देखील या स्पर्धेसाठी भरपूर वेळ दिलेला आहे. हॅलो, आज संरक्षण मंत्री मान्य श्री साईनाथ दादा पाटील यांच्याकडनं बघा कशी सांगायला ब्रेकिंग न्यूज होती. आपण जर बंदऱ्यामध्ये काल्हेर संघाला पराभूत केलं तर तुम्हाला त्यांच्याकडे एक ट्रॅक होती आणि ती खऱ्या अर्थानं त्या ट्रॅकची आपण बघा मित्र, या ठिकाणी या स्पर्धेसाठी खास ज्यांची आवर्जून उपस्थित होते सन्माननीय प्रवीण गोरे, सन्माननीय प्रवीण गोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि खास करून सोलापूरहून ते बिलॉंग करतात. सोलापूरहून या ठिकाणी या स्पर्धेसाठी आज खास त्यांचा संघ या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. स्वराज्य कशेळी संघा आणि त्या संघाचा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील करू या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. मी ऑर्गन्स कमिटीला विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते. ओके, काय हरकत नाही, चला. तर धावा झालेत 42, 43 धावांचा आव्हान आहे आणि ह्या 43 धावां टार्गेट सेट करण्यासाठी सलामी जोडी मैदानामधून इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय जे कलिकमाता कालवारे संघाची प्रवीण आणि बाळा. तर सलामी गोलंदाज अभिजित, वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटकातानं गोलंदाज अभिजित.
अभिषेक ना अभिजित. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला गोलंदाज अभिजित आणि पहिला चेंडू या ठिकाणी मात्र चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आणून मात्र निश्चित चेंडू कुठतर बॅटच्या आउटसाईड घेऊन एसटीच्या मागे गेला. मात्र कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी गेली नाही. एकदा घेण्याची संधी निश्चित प्राप्त झाली होती मात्र या ठिकाणी नकार दिला जातोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अभिजित. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय प्रवीण याच्या बॅटमधून. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला आउट ऑफ इनसाइड. एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करताना चौकार येतो. चौकार संघ धावसंख्या 4 ने पुढे सकते. या चौकानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या होती बिनबाद 4. विजयाचं लक्ष 43 धावांचं आणि या 43 धावांचं लक्ष सेट करण्यासाठी सलामी जोडी इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. बाकी ठेवलं बंद ठेवला अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अभिजित. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. देवानंद भोईर याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मात्र एक धाव घेण्याची संधी. आता मात्र स्ट्राईक रोटेटरी संधी आहे. संघातील सर्वात महत्त्वाचं जे ट्रम्प कार्ड आहे उत्कृष्ट फलंदाज आहे बाळा. धावसंख्या 1 ने पुढे सकते. बिनबाद 5. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. जागून चेंडूला थोडासा फोर्स काढण्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं फलंदाज बाळा याला. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. बीट झाला फलंदाज, बीट झाला एसटी रक्षक मात्र कुठल्या प्रकारची धाव नाहीये. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू निश्चितच आउट ऑफ इनसाइड खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आणून फलंदाज पुन्हा एकदा बाळा याला एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. ओर क्रमांक पहिलं 5. बिनबाद 5. शेवटचा अंतिम चेंडू असेल पहिल्या ओव्हरमधला. आता मात्र आउट ऑफ लेग स्टम्पच्या थोडासा बाहेरचा चेंडू दिशाहीन चेंडू ज्याला आपण म्हणू शकता. चुकीची लाईन चेंडूची टाकताना गोलंदाज अभिजित. एक अमांतर धावांनी संघ धावसंख्या होती 6. विजयाचं लक्ष 43 धावांचं पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. आतापर्यंत अद्ययावत स्थिती आपण पाहतोय कालवार संघाची बिनबाद 6. आता मात्र चेंडूवर मोठा फटका. बिग ब्लास्ट. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. खराब चेंडू उत्तम प्रकार. जसं प्रश्न तसं उत्तर. आणि करूया या 6 धाब्याचं सेलिब्रेशन. ओ टू डिझाईन. ओर क्रमांक पहिले संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 12. दुसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पहिला सांगित. दुसरं गोलंदाज तो अविनाश माली. हा देखील एक संघातील सर्वात महत्त्वाचा उत्तम गोलंदाज आहे. विजयाचं लक्ष 43 धावा आणि पहिल्या ओव्हरमधून आल्या 12.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका अतिशय चांगला सजला. चेंडू जातोय मिड विकेटला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते कारण की याचा पहिला बाळा स्वतः स्ट्राईक आपल्याकडे रोटेट ठेवण्यासाठी एकच धाव या ठिकाणी त्याच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. धावसंख्या एकने पुढे धावसंख्या होती ती 13. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसं फ्लिक केलं ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिला. चेंडू जातोय वाडिश. स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणार अतिशय दमदार षटकार येतोय. या साध्या संघात धावसंख्या होती ती 19. आणि करूया साधा वेच. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका. आणि या साधा महिन्यात आता सांगा धावसंख्या देखील पुढे सरते. धावसंख्या होते ती 27. विजयाचं लक्ष 43 धावांचं. धावसंख्या 27. ओर क्रमांक दुसरा आपण पाहतोय. विजयापासून फक्त 16 धावा दूर आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी फक्त 16 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडूला सुंदरसा कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. फलंदाज बाळ्याच्या बॅटमधून टेपेचा फटका होता. सन्मान केला गेला त्या ठिकाणी. चेंडूचा 2 धाव मात्र घेण्याची पुन्हा एकदा संधी त्याला झाली. या 2 धाव संघात धावसंख्या 2 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 29 विदाउट लॉस ऑफ विकेट. कमबॅक व्हायचं असेल अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होता आणि वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतोय. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज योगेश दळवी. आज योगेश दळवी यांनी देखील स्पर्धेमधून एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. हाफ सेंचुरी, कमी चेंडूमधून ज्यानं जास्त धावा केल्या या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज आजच्या दिवसातील. चल थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या.
ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका सजलाय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. पडल्यानंतर थोडा बाउन्स देखील झाला होता. बिग एटी मोठा फटका मारण्याचा मानस निघता पण फलंदाच्या बॅटमधून पाहिला मात्र त्याला चेंडूची लाईन व्यवस्थित रेट करता आली नाहीये. येणारी चेंडू 10 विजयासाठी 13 धावांची गरज. आउट ऑफ इनसाईडचा पुन्हा एकदा चांगला फटका असतो. चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नकार दिला जातोय. एकच धाव. धावसंख्या एकाने पुढे असते. आता येणारी चेंडू असतील 9 आणि विजयासाठी 12 धावांची गरज. मिस टाइम स्ट्रोक मात्र बघा कुठल्या प्रकारचं क्षेत्रक्षेत्र देखील त्या ठिकाणी नव्हतं. एक धाव कंप्लीट झाली आणि सर्वात महत्त्वाची स्ट्राईक रोटेट करण्याची संधी बाळा याला. चेंडूला पुन्हा एकदा बिग एट मोठा फटका मारण्याचा मानसमध्ये पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन व्यवस्थित करताना फलंदाज बाळा याला. येणारे चेंडू 7 विजयासाठी 11 धावांची गरज. आता मात्र सामन्यामध्ये थोडीशी ट्विस्ट आपण पाहतोय. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्रक्षेत्र द्यायची आहे मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं आणि आयुष्यमान भवचा आशीर्वाद आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू सीमाच्या बाहेर जातो. कदाचित हा झेल या स्पर्धेचा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. निश्चितच या ठिकाणी शुभ आगमन झालेले स्वराज्य कशील संघाचे खंदेश समर्थक आदरणीय जगनजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. काका आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर तुम्हाला विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. सन्मान्य जगनजी म्हात्रे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. या स्पर्धेमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतोय. येणारी चेंडू 6 विजयासाठी 7 धावांची गरज. अतिशय चांगला फटका. गॅप मधून चेंडू जाईल. 1 बॉन्स चौकार. टॉसबॉक्समध्ये येऊन उभं राहायचं आहे. स्वराज्य कशील संघाचा कॅप्टन आपण टॉसबॉक्समध्ये येऊन उभं राहायचं आहे. विजयापासून फक्त आणि फक्त 3 धावा दूर आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खऱ्या अर्थानं जो झेल सोडला तिथे कुठंतरी थोडंसं या स्पर्धेचं टर्निंग पॉईंट आपण पाहिलं. कदाचित हा झेल कॅरी झाला असता तर सामन्यामध्ये थोडीशी रंगतदारी सुरूच असते. मात्र क्रिकेटमधून जर आणि तर या गोष्टींना महत्त्वाचं स्थान नसतं. जाऊया पण एकदा मैदानाकडे. विजयापासून 3 धावा दूर आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका. ताकदीपेक्षा युक्तीचा उत्तम वापर करताना आणि याच बरोबर मला वाटतं सामना फिनिश. हडलक
चौथा हिरवा मानकुली हडला का योगेश दळवी हडला का